हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या गुरुवार 14 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आज पहिल्यांदाच अवनी आणि राजा हे दोघे एकटेच घराबाहेर पडले आणि या दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या. अवनीला हे सुद्धा कळलं की जे माझ्या बाबांना समजत नाहीये की विवानसारख्या मुलाशी लग्न करणं चूक आहे, ते या राजाला समजतंय, एका साध्या ड्रायव्हरला समजतंय. पण त्यानंतर चक्क चंद्रकांत आणि महेशने राजाला नोकरीवरून काढून टाकलं आणि त्याला ठणकावून सांगितलं, आता आम्हाला तुझी गरज नाहीये, आम्ही आमच्या गावी चाललोय जेथे अवनीचं लग्न होईल आणि तेथे आमच्याकडे खूप ड्रायव्हर आहेत. हे ऐकून राजा खूप दुःखी झाला. अवनीला भेटायला शेवटच्या वेळेस आला आणि म्हणाला, आता मी नोकरी सोडून चाललोय, माझी तुम्हाला गरज नाहीये आणि यानंतर मला तुम्हाला पाहता येणार नाही. हे ऐकून अवनी त्याच्याकडे पाहतच राहिली. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनीच्या बाबांना अवनीशी एकांतात बोलायचं असतं. त्यामुळे ते महेशला म्हणतात, महेशला असं वाटतं की बाबा स्वातीला बाहेर जायला सांगताय आणि महेश हा स्वातीला बाहेर जायला सांगतो. स्वाती बाहेर निघून जाते. तर बाबा म्हणता महेश, आणि महेशला समजतं की मलाही जायला सांगितलंय. महेशसुद्धा बाहेर निघून जातो आणि जाता जाता दरवाजा बंद करतो. बाबा हे अवनीला समजावून सांगतात, अवनी, प्रत्येक माणसात काहीतरी कमी असते, तशीच ती विवानमध्ये सुद्धा आहे, माझ्यामध्ये सुद्धा आहे, तुझ्यात सुद्धा आहे. त्या कमीला स्वीकारूनच आपण आयुष्यात पुढे जायचं असतं. त्यामुळे आता तू सुद्धा हे नातं, हे लग्न स्वीकारावं अशी माझी इच्छा आहे. अवनी ही बाबांना समजवण्याचा प्रयत्न करते. बाबा पण तेवढ्यात बाबा चिडून म्हणतात, अवनी, मी त्यांना शब्द दिलाय आणि जर आता हे लग्न मोडलं तर माझ्या शब्दाला काहीच किंमत राहणार नाही. सगळा समाज माझ्यावर छी थू करेल. हे तुला चालणार आहे का? अवनीकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि तेवढ्यात बाबांना कोणास तरी कॉल येतो. बाबा फोन कट करतात आणि म्हणतात, तूच सांग, तुला हे चालणार आहे का? तेवढ्यात पुन्हा एकदा कॉल येतो. बाबा परत फोन कट करतात. बाबा काही बोलणार, तेवढ्यात परत कॉल येतो. बाबा चिडून फोन उचलतात आणि म्हणतात, आत्ताच्या आत्ता त्याचे हातपाय काप आणि त्याला जंगलात फेकून दे. पुढे काय करायचं ना ते मी बघतो. नॉनसेन्स, पुन्हा फोन करायचा नाही. आणि आपल्या वडिलांचा हा रुद्रावतार पाहून अवनी खूप घाबरते. बाबांना सुद्धा समजतं की मी अवनीसमोर हे सगळं बोलायला नको होतं. आणि बाबा लगेच आपल्या चेहऱ्यावर स्माईल आणतात. अवनीजवळ येतात, प्रेमाने तिच्या गालांवर हात ठेवतात आणि म्हणतात, बेटा, आता मूड सुधरव, लवकरच तुझं लग्न होणार आहे आणि लग्न होणार आहे हे लक्षात ठेव. असा दम भरून बाबा तेथून निघून जातात. अवनीला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते. शेवटी माझा विचार कुणीच करत नाहीये, सगळे फक्त स्वतःचा विचार करताय. त्यामुळे अवनी रडू लागते, खूप दुःखी होते. आणि इकडे राजाच्या घरी सगळेजण रात्री झोपलेले असतात, पण राजाला काही झोप लागत नाही आणि राजा ते फूल बाहेर काढतो जे अवनीने खिडकीबाहेर फेकलं होतं आणि राजाच्या हातात येऊन पडलं होतं. हे फूल पाहताच राजाला अवनीची आठवण येते. त्याला आठवतं, अवनी म्हणाली होती, हे फूल मीच फेकलं होतं. राजाच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते आणि राजाला अवनीला जेव्हा त्याने पहिल्यांदा पाहिलं होतं ते आठवतं. मग अवनीने त्याला प्रसाद दिला होता हे त्याला आठवतं. अवनी त्याच्या गाडीसमोर आली तर तिने कशी माफी मागितली होती हे त्याला आठवतं. आणि राजा अवनीच्या आठवणींमध्ये गुंग झालेला असतो. आपल्या भावांकडे पाहतो, पण त्याची सगळी भावंडं शांत झोपी गेलेली असतात आणि राजा मात्र अवनीचीच आठवण काढत असतो. पण त्याच वेळेस त्याला हे सुद्धा आठवतं की अवनीच्या भावाने सांगितलंय की अवनीचं लग्न ठरलंय. त्यामुळे राजाला वाईट वाटतं आणि राजा म्हणतो, काय देवी आई, जी मुलगी मला आवडते तिचं लग्न माझ्यासमोरच होतं आहे. ठीक आहे, तिचं लग्न माझ्याशी नाही होते ना, काही प्रॉब्लेम नाही, पण त्या बाउन्सरशी तिचं लग्न व्हायला नको. त्या बाउन्सरपेक्षा लाख पटीने भारी पोरगा तिच्यासाठी पहा आणि तिचं लग्न लावून दे. आणि तू माझासुद्धा विचार करू शकते बरं का, मी सुद्धा तयारच आहे. असं म्हणून राजा चांगलाच लाजतो आणि देवी आईला सुद्धा आपल्यासाठी वशिला लावतो आणि अवनीच्या स्वप्नांमध्ये रंगून झोपी जातो. दुसरीकडे विवान आणि विवानची आईसुद्धा खूप चिडलेले असतात की अवनीने तिच्या बाबांना येथे बोलून घेतलं. विवानची आई म्हणते, विवान, आपल्याला अशी मुलगी नकोय जी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आईबाबांना फोन करून बोलून घेते, त्यांच्याकडे तक्रार करते. अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण या लग्नाला नकार देऊ शकतो. तू या लग्नाला नकार दे. विवान म्हणतो,
नाही आई, मी लग्न करणार तर त्या अवनीशीच. विवानची आई त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. अरे त्या अवनीला काय सोनं लागलंय, तिच्यापेक्षा 1000 पटीने भारी मुली तुला मिळतील. ती अवनी तर. पुढे ती काही बोलणार इतक्यात विवान चिडून म्हणतो, आई अवनीबद्दल मी एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाहीये. आई खूप चिडते आणि म्हणते, तुझ्याशी तर काही बोलायची सोयच राहिली नाहीये, त्या मुलीने तुला वेड लावलंय. असं म्हणून विवानची आई रागारागाने निघून जाते आणि विवान म्हणतो, नाही आई, त्या मुलीने मला नाही वेड लावलंय, तर मी तिला वेड लावणारे लग्नानंतर. तिने माझा इगो टच केलाय ना, आता या विवानचा इगो दुखावण्याचे काय परिणाम असतात ना, हे मी तिला दाखवणार लग्नानंतर. आता तू पाहतच राहा पुढे काय काय होतं. म्हणजे हा विवान फक्त बदला घेण्यासाठी अवनीशी लग्न करतोय. अवनीला त्रास द्यायचा एवढाच त्याचा हेतू आहे आणि त्याच्याशी लग्न करून अवनी कधीच सुखी राहणार नाही, एवढं मात्र खरं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी विवानच्या घरी सगळेजण मस्त चहा पीत बसलेले असतात आणि तेवढ्यात विवान हा अवनीच्या बाबांना म्हणतो, बाबा मला माझ्या आणि अवनीच्या लग्नाबद्दल तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे ऐकून बाबा, महेश सगळेजण खूप घाबरतात की आता काल जे काही झालं त्यामुळे विवान चिडला तर नाही ना, त्याला काही कळलं तर नाही ना. बाबा याबद्दलच विचार करत असतात आणि तेवढ्यात विमान म्हणतो, आमच्या आयुष्याबद्दल, आमच्या लग्नाबद्दल मी एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे आणि मला असं वाटतं की अवनीने सुद्धा येथे असायला हवं, तुम्ही अवनीला बोलवून घ्या. बाबा म्हणतात ठीक आहे. बाबा स्वातीला सांगतात, स्वाती ही अवनीला बोलवायला जाते आणि थोड्याच वेळात अवनीला घेऊन येते. बाबा म्हणतात, अवनी बाळा, विवानला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्या लग्नाबद्दल. आणि विवान म्हणतो, बाबा तुम्हाला तर माहिती आहे की लग्न झाल्यावर मी अवनीला कॅनडाला घेऊन जाणार आहे आणि कॅनडाला जाण्यासाठी डिपेंडंट व्हिसा लागतो. त्या व्हिसासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. हे ऐकून महेश आणि बाबांचा जीव भांड्यात पडतो की विवान हा लग्न मोडण्याबद्दल किंवा काल काय झालं त्याबद्दल काहीही बोलत नाही आहे. आणि विवान म्हणतो, त्यासाठी मला असं वाटतंय जर डिपेंडंट व्हिसा लवकरात लवकर मिळवायचा असेल आणि माझ्याबरोबरच अवनीला मला घेऊन जायचं असेल तर आम्हाला पुढील 2 दिवसात लग्न करावं लागेल. अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनी म्हणते, 2 दिवसात लग्न, हे कसं शक्य आहे? लग्नासाठी किती तयाऱ्या कराव्या लागतात, 2 दिवसात लग्न करणं शक्य नाही आहे. तर तेवढ्यात विवान म्हणतो, 2 दिवसात लग्न करणं शक्य आहे, आपण रजिस्टर मॅरेज करूया, त्यात काही अवघड नाही आहे. तर लगेचच अवनी म्हणते, नाही नाही, रजिस्टर मॅरेज करण्यासाठी सुद्धा खूप सारी प्रोसिजर असते, असं 2 दिवसात नाही करता येत. तर अवनीला लगेचच विवानची आई म्हणते, असं कसं, तुझ्या बाबांच्या एवढ्या ओळखी आहेत, मग ते काहीतरी जुगाड करतीलच ना, 2 दिवसात रजिस्टर मॅरेज होऊ शकतं. अवनीला काय बोलावं ते समजतच नाही. आणि मग बाबा म्हणतात, ठीक आहे, जर असंच असेल ना तर करू आपण काहीतरी ॲडजस्टमेंट आणि 2 दिवसात आपण रजिस्टर मॅरेज करू शकतो. अवनीला खूप वाईट वाटतं. अवनी रागारागाने आपल्या रूममध्ये जाऊ लागते. तेवढ्यात विवान तिला थांबवतो आणि म्हणतो, थांब अवनी, तुझ्याकडे पासपोर्ट साईज फोटो तर असतील ना. तेवढ्यात राजा तेथे येतो आणि त्यांचं बोलणं ऐकू लागतो. तर अवनी सांगते, नाही आहे माझ्याकडे पासपोर्ट साईज फोटो. विवान विचारतो, पासपोर्ट साईज फोटो नाही आहे, मग असं कसं, असायला हवेत. अवनी चिडून म्हणते, मी शॉपिंग करायला आले होते साडी घ्यायला, पासपोर्ट साईज फोटोंचं काय करू. तर विवान चिडून म्हणतो, ठीक आहे, आत्ता नाही आहे ना, पण यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो नेहमी जवळ ठेवायचे, कधीच ते असे मागे राहू द्यायचे नाही. अवनी चिडून म्हणते, हो हो, पुढच्या वेळेस करेल बरं का. अवनी अतिशय उद्धटपणे बोलत असते, त्यामुळे बाबासुद्धा खूप चिडतात. आणि तेवढ्यात राजा पुढे येतो आणि म्हणतो, अरे हो, माझा एक पासपोर्ट साईज फोटो काढणारा मित्र आहे बरं का, येथे 5 मिनिटावर दुकान आहे, चला मी लगेच फोटो काढून आणतो त्यांचे. हे ऐकून सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. अवनी खूप चिडते की याला काय एवढी घाई आहे लगेच पासपोर्ट साईज फोटो काढायला. राजा म्हणतो, मी असंच बोललो, म्हणजे माझ्या कानावर आलो म्हणून बोललो, मी काय तुमचं बोलणं चोरून ऐकत नव्हतो. तेवढ्यात विवान म्हणतो, अरे हे तर ग्रेट आहे, म्हणजे 5 मिनिटात फोटो निघतील. चल अवनी, रेडी हो, आपण जाऊया. अवनी चिडून म्हणते, तू कशाला येतोयस, पासपोर्ट साईज फोटो काढायचेत ना, मग मी माझं जाईल एकटी, तुला यायची गरज नाही आहे. असं म्हणून अवनी राजाला म्हणते, चल दाखव मला कोणत्या 5 मिनिटावर तुझा फोटो स्टुडिओ आहे. अवनी जाऊ लागते. तर विवान विचारतो, तू कशीच जाणार आहे का. तर अवनी चिडून म्हणते, पासपोर्ट साईज फोटो काढायचा आहे ना, लग्नाचा फोटो नाही काढायचा आहे, आता काय साडी नेसून जाऊ. हे ऐकून विवानला खूप राग येतो आणि अवनी ही राजाबरोबर निघून जाते.
तेवढ्यात बाबा राजाला हाक मारून परत बोलवतात आणि म्हणतात, अवनीला सांभाळून घेऊन जा. राजा म्हणतो, हो हो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आणि राजासुद्धा निघून जातो. विवान खूप चिडतो आणि अवनीच्या बाबांना म्हणतो, तुम्ही तुमच्या मुलीला जास्तच लाडवून ठेवलंय, म्हणजे महेशपेक्षा जास्त लाड केले आहेत तुम्ही तिचे. तर बाबा सांगतात, नाही नाही, तसं काही नाही आहे. तशी ती खूप चांगली निर्मळ मनाची मुलगी आहे, पण तिच्या नाकावर राग आहे. तिला काही आवडलं नाही ना तर असं बोलते ती, पण हळूहळू सुधारेल, तू टेन्शन घेऊ नको. बाबांना समजतच नाही की अवनीचं हे जे वागणं आहे ते आपण विवांसमोर कसं सांभाळून घेणार आहे, आणि ते असंच बोलतात. आणि मग राजा हा अवनीला फोटो स्टुडिओकडे घेऊन जात असतो. अवनी मागे बसलेली असते, राजा ड्रायव्हिंग करत असतो आणि राजा लगेचच FM रेडिओ लावतो आणि एक सुंदर मराठी गाणं सुरू होतं. तर अवनी म्हणते, FM रेडिओ बंद करतो का, मला थोडी शांतता हवी आहे. राजा हो म्हणतो आणि रेडिओ बंद करतो. अवनी खूप दुःखी असते, नाराज असते आणि राजा हा तिला विचारतो, मॅडम तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो काढायचे आहेत ना. तर अवनी म्हणते, हो, तू म्हणालास ना 5 मिनिटाच्या अंतरावर फोटो स्टुडिओ आहे. तर राजा सांगतो, हो हो, येईलच आत्ता. तर अवनी म्हणते, नाही, एखादा लांबचा स्टुडिओ पहा, जेवढ्या लांबचा शक्य आहे तेवढ्या लांबचा. राजा म्हणतो, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि मग राजा हा लांबच्या फोटो स्टुडिओकडे गाडी नेत असतो. अवनी बिचारी दुःखी असते, बाहेर पाहत असते. राजा हा अवनीला विचारतो, मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारू का. अवनी ही काहीच बोलत नाही. राजा म्हणतो, फक्त एकच प्रश्न, तुम्ही त्या विमानशी का लग्न करताय. मला आहे ना एकच गोष्ट कळत नाही आहे, एखाद्या माणसाचं नाव विमान कसं असू शकतं. कारण विमान नाव आहे म्हणूनच तो माणूस आहे ना दुसऱ्यांवर नेहमी उडत असतो, दुसऱ्यांना त्रास देत असतो. विमान हे नाव ऐकून अवनी हसू लागते. अवनीच्या चेहऱ्यावर स्माईल पाहून राजासुद्धा खूप खुश होतो. अवनी म्हणते, विमान नाही, विवान, विवान नाव आहे त्याचं. तर राजा म्हणतो, असं आहे का, मला वाटलं त्याचं नाव विमानच आहे म्हणून तो इतका हवेत उडतोय. अवनी खुदू खुदू हसू लागते. तिला हसताना पाहून राजा खूप खुश होतो आणि म्हणतो, पहा बरं, तुम्ही हसताना किती छान दिसताय, नेहमी अशाच हसत राहा. अवनी त्याच्याकडे पाहते. राजा म्हणतो, आमची फॅमिलीसुद्धा अशीच आहे, आमच्या फॅमिलीमध्ये ना सगळे नेहमी असे हसतच राहतात. माझे वडील, माझे भाऊ, आम्ही नेहमी मोठे मोठे जोक करतो आणि हसतच राहतो. हे ऐकून अवनीलासुद्धा आनंद होतो. अवनी हसत असते. राजा म्हणतो, मॅडम अजून एक प्रश्न, फक्त एकच. अवनी म्हणते, हो विचार. राजा विचारतो, तुमचं दोघांचं लव्ह मॅरेज आहे का. अवनी चिडून म्हणते, छे, त्याचं माझं लव्ह मॅरेज काही पण काय. तर राजा म्हणतो, मला माहीतच होतं तुमचं आणि त्या विमानचं लव्ह मॅरेज असूच शकत नाही. अहो, एक नंबरचा इगोइस्टिक माणूस येतो, त्या दिवशी पाहिलं नाही का, त्याच्या आणि माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर कसं माझ्यावरच चिडतोय. आणि तुम्हालासुद्धा माहिती आहे त्याची चूक आहे. त्या दिवशी मला फक्त नोकरी मिळवायची होती म्हणून मी खोटं बोललो, तर त्याचा इगो सुखावला गेला आणि मला नोकरीवर ठेवून घेतलं. पण तुम्ही ना त्याच्याशी बिलकुल लग्न करू नका बरं का. मला एक कळत नाही आहे की तुम्ही त्याच्याशी लग्न का करताय, अशा इगोस्टिक माणसाशी. तेवढ्यात अवनीला आठवतं की विवान मला काय म्हणाला होता, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे कारण मी माझ्या आईच्या हातचा स्वयंपाक मिस करतो आणि आपल्या लग्नामध्ये तुझ्या स्वप्नांना काहीच जागा नाही आहे. आपल्या लग्नात फक्त माझे ॲस्पिरेशन्सच पूर्ण होणार. आणि तेवढ्यात राजा, ए बिंडोक, असं म्हणाला होता. अवनी विचारते, म्हणूनच तू त्याला बिंडोक म्हणाला होतास का. तर राजा सांगतो, हो नाही नाही, मी त्याला नाही बिंडोक म्हणालो, ते रस्त्यात एक माणूस आला होता ना म्हणून त्याला बिंडोक म्हणालो. अवनी म्हणते, असं का, एक कुत्रा आला होता म्हणून बिंडोक म्हणाला का. अवनी हसू लागते. तर राजा म्हणतो, मॅडम तुम्ही लगेच खोटं पकडता बरं का, तुम्हाला कळलं मी त्यालाच बिंडोक म्हणालो होतो. पण तुम्ही मला सांगा ना, तुमच्या बाबांना काही हार्ट अटॅक वगैरे आहे का. अवनी विचारते, काय. राजा सांगतो, नाही म्हणजे काही हार्ट प्रॉब्लेम वगैरे आहे का. अवनी म्हणते, काय बोलतोयस तू. राजा विचारतो, नाही आहे. मग तुमचे काही आजी आजोबा म्हणजे आता वैकुंठाला जाणार आहे लवकरच, म्हणून नातीचं लग्न पाहायचं आहे म्हणून तुमचं लवकर लग्न लावून देत आहे का. अवनी म्हणते, असं काहीच नाही आहे. राजा विचारतो, मग तुमची अशी काय मजबुरी आहे की तुम्ही त्या बाउन्सरशी लग्न करताय. अहो, त्या माणसाशी लग्न काय, कुणी मैत्रीसुद्धा नाही केली पाहिजे. एक नंबरचा वाईट माणूस येतो, एक नंबरचा स्वतःचा विचार करणारा स्वार्थी माणूस. तुमचा विचार तो आयुष्यात कधीच करणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्याशी लग्न नाही करायला पाहिजे. अवनीला हे पटतं आणि अवनी त्याच्यावरच चिडते आणि म्हणते, तू गप्प बस बरं आणि गाडी चालव, बोलू नकोस. राजा सॉरी म्हणतो आणि गप्प बसून गाडी चालवतो. थोड्या वेळानंतर अवनी विचारते, अजून फोटो स्टुडिओ किती लांब आहे. पण राजा काही उत्तर देतच नाही. अवनी म्हणते,
तुला फक्त फालतूची बडबड करायला नाही सांगितलंय, प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितलंय. राजा हसू लागतो आणि म्हणतो, अहो येथेच आहे, येईल 10 मिनिटात. अवनी म्हणते, फक्त 10 मिनिटात येईल, मला थोडा लांबचा स्टुडिओ हवा होता. तर राजा म्हणतो, अहो तुम्ही सांगा ना, काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण फोटो काढायला ना मुंबईला जाऊ, तुम्ही फक्त बोला. अवनी त्याच्याकडे पाहून तोंड वाकडं करते. राजाला समजतं तिला हा जोक काही आवडलेला नाही आहे आणि राजा पुन्हा एकदा FM रेडिओ लावतो, ज्यावर डिस्कशन सुरू असतं, अरेंज मॅरेज चांगलं की लव्ह मॅरेज चांगलं. अवनी म्हणते, बंद करा बरं तो FM रेडिओ. राजा म्हणतो, हो करावंच लागेल, मला नव्हतं वाटलं की त्याच्यावर सुद्धा हाच विषय सुरू असणार. राजा म्हणतो, मॅडम एक प्रश्न विचारू का? अवनी म्हणते, नको. राजाला वाईट वाटतं. अवनी म्हणते, विचार विचार. राजा विचारतो, तुम्ही मला सांगा, तुम्ही त्या माणसाशी का प्रेम करताय? अहो तुम्ही इतक्या सुंदर आणि तो कसा तो बाउन्सर, त्याच्याशी तुम्ही लग्न नाही करायला पाहिजे. अवनी स्माईल करते, हसू लागते. त्यामुळे राजा खूप खुश होतो आणि अवनी ही खुश आहे. त्यामुळे राजा तिला आणखीन एक प्रश्न विचारतो, मॅडम आता शेवटचा प्रश्न, यानंतर आहे ना मी तुम्हाला प्रश्नच विचारणार नाही, लास्ट. अवनी म्हणते, ठीक आहे विचार. राजा म्हणतो, तुम्ही ना अशा मुलाशी लग्न करायला पाहिजे, ज्या मुलाला तुमच्या स्वप्नांचं काही देणं घेणं आहे, तुम्हाला पुढे शिकायचं आहे, स्वप्न पूर्ण करायची आहे, त्यासाठी त्याने तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे. अशा मुलाशी नाही ज्याच्यासाठी तुमच्या स्वप्नांना काहीच किंमत नाही आहे, अशा मुलाशी तुम्ही लग्नच नाही करायला पाहिजे. हे ऐकून अवनीला आठवतं की विमान काय म्हणाला होता की तुझी स्वप्न माझ्यासाठी महत्त्वाची नाही आहे. राजा म्हणतो, असा एखादा मुलगा ज्याला फक्त घरात स्वयंपाक बनवणारी, धुणी भांडी करणारी मुलगी पाहिजे, अशा मुलाशी तर तुम्ही लग्नच करायला नको. अवनीला आठवतं विमान म्हणाला होता की कॅनडामध्ये मी माझ्या आईच्या हातचा स्वयंपाक मिस करतो, म्हणून तुझ्यासारख्या टिपिकल इंडियन मुलीशी मी लग्न करतोय. तेथे मला वेळच नसतो, मी खूप बिझी असतो, अंगावरून काढून ठेवलेले कपडे उचलायला मला वेळ नसतो, माझं घर खूप मेसी आहे, त्यामुळे माझं घर सांभाळणारी मुलगी मला पाहिजे. हे सगळं तिला आठवतं आणि खूप वाईट वाटतं आणि अवनी विचार करते, जे याला समजतंय ते माझ्या बाबांना का समजत नाही आहे की मला त्या विवानशी लग्न नाही करायचं आहे. विवानशी लग्न करून मी कधीच सुखी राहू शकणार नाही. आणि तेवढ्यात अवनी ही गाडी थांबवायला सांगते. राजाला वाटतं की अवनी चिडली आहे. राजा म्हणतो, सॉरी, मी तुम्हाला असं नव्हतं विचारायला पाहिजे. तर अवनी म्हणते, फोटो स्टुडिओ मागे गेला. राजा म्हणतो, असं का? ठीक आहे, मी गाडी मागे घेतो. तर अवनी म्हणते, नाही, मी जाते माझी. अवनी गाडीतून खाली उतरते आणि पायी फोटो स्टुडिओकडे जात असते. राजा गाडीतून खाली उतरून तिच्याकडे पाहत असतो आणि हृदयावर हात ठेवून म्हणतो, देवी आई, जर ही मुलगी माझ्यावर प्रेम करत असेल ना तर ती मागे वळून पाहिल, एकदम फिल्मी स्टाईल. आणि त्याच वेळेस अवनी मागे वळून पाहते आणि राजाकडे पाहून गोड स्माईल करते आणि मग आपला राजा एखाद्या फिल्मी हिरोसारखा दोन्ही हात असे बाजूला करतो. अवनी धावत पळत त्याच्याजवळ येते. दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने हसून पाहतात आणि अवनी राजाला घट्ट मिठी मारते. राजासुद्धा तिला घट्ट मिठी मारतो. राजा खूप खुश असतो. पण हे सगळं नक्कीच राजाचं स्वप्न असेल यात शंका नाही, कारण अवनी काय त्याला एवढ्या लवकर मिठी मारणार नाही आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे विवानने फक्त 2च दिवसात अवनीशी लग्न करायचं ठरवलं आहे. हा त्याचा प्लॅन आहे, कारण त्याला कळलं आहे जास्त उशीर केला तर अवनी काय आपल्याशी लग्न करत नाही, म्हणून त्याने असं ठरवलं आहे. तर दुसरीकडे अवनीला त्याच्याशी लग्न करायचं नाही आहे आणि राजा आणि अवनी दोघे पहिल्यांदाच एकत्र होते, एकटेच होते आणि दोघांमधील संभाषणसुद्धा खूप भारी होतं. राजाने अवनीचं मन तर जिंकलं आहे, पण आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की महेश चक्क राजाचा 2 दिवसांचा हिशेब करणार आणि त्याला म्हणेल, आता आम्हाला तुझी गरज नाही आहे, हा घे तुझा 2 दिवसांचा पगार. राजा विचारेल, काय झालं, माझी काही चूक झाली का, मला नोकरीवरून का काढताय? तर महेश त्याला सांगणार, कारण आमचं येथील काम संपलं आहे, आता आम्ही गावी जातोय आणि तेथे आमच्या बहिणीचं लग्न आहे, माझ्या बहिणीचं लग्न आहे, तेथे आमच्याकडे खूप सारे ड्रायव्हर आहेत, त्यामुळे तुझी गरज नाही आहे. हे ऐकून राजाला खूप वाईट वाटणार. त्याला याचं नाही वाईट वाटणार की माझी नोकरी गेली, त्याला याचं वाईट वाटेल की तो आता अवनीजवळ नाही राहू शकत. आणि मग राजा अवनीला भेटायला तिच्या रूममध्ये येणार आणि तिला सांगणार की आता
माझी येथील नोकरी संपली आहे, मी जातो आहे आणि मला याचंच वाईट वाटतं आहे की आता मी तुम्हाला नाही पाहू शकणार. हे ऐकून अवनी ही राजाकडे आश्चर्याने पाहिल की राजा हे काय बोलतोय. मग जर राजा आणि अवनी एकत्र नसले, जर राजा हा अवनीच्या गावाला ड्रायव्हर म्हणून नाही गेला, तर राजा आणि अवनीचं लग्न कसं होणार. कारण कदाचित राजा आणि अवनीचं लग्न एकाच परिस्थितीत होऊ शकतं आणि ती परिस्थिती म्हणजे अवनी ही विवांशी लग्न न करता लग्न मंडपातून पळून जाईल आणि त्याच वेळेस राजा तिला आपल्या गाडीत घेऊन जाईल, पोलीस त्यांना पकडतील आणि त्यांचं जबरदस्तीने लग्न लावून देतील. अशाच परिस्थितीमध्ये या दोघांचं लग्न होऊ शकतं, नाहीतर दोघांचं लग्न होणं खूप अवघड आहे. हीच परिस्थिती आपण या मालिकेच्या टायटल सॉन्गमध्ये सुद्धा पाहिली होती, शीर्षक गीतात पाहिली होती. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.